आली आपल्या घरी आणि तरी सुद्धा हिला असंच वाटतंय की तिचा संसार एकदम सुखाचा आहे। अगं आई, त्रास होतोय मला या सगळ्याचा। ती प्रेग्नंट आहे ना म्हणून फक्त मी काही बोलत नाहीये, पण बाबा तुम्ही एकदा विचार करा की एकदा का ताईचा हा भ्रमाचा भोपळा फुटला तर काय होणार आहे? तिचे हाल कुत्राही खाणार नाहीये, मग कुठे जाणार आहे ही? इरा, हे बघ ऐक ना, तिचं ती बघून घेईल ना, तू का स्वतःला त्रास करून घेतेयस? मला कळतच नाहीये। कारण ती माझी बहीण आहे आई। हे बघ, मला मान्य आहे की तिच्या लग्नाच्या वेळेस मी खूप मोठी चूक केली आणि या सगळ्यामुळे तिला आता त्रास होतोय हे मला बघवत नाहीये। अगं तुम्हाला माहित नाहीये, पण भुवनेश्वरी मॅडम मला फोन करतायत। मला म्हणाल्या की जर तुझ्या बहिणीने डिवोर्स देण्यामध्ये आडकाठी केली तर तिला गायब करेन, आणि अशी गायब करेन की तुम्हाला ती आयुष्यभर दिसणार नाही। असं वाक्य म्हणाले त्या? हो, शब्दशः असं बोलल्या त्या। बाबा, मला खरंच वाटतंय या सगळ्यातून मोकळं होणं हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडे। तुम्ही विचार करा ना, जर जीवच नाही राहिला तर त्या प्रेमाचा काय उपयोग आहे? जाऊ दे। आई, आई चार्जर कुठे आहे? अरे देवा, बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत। कोण ग बाबा? बाबा, आधिपतींच्या बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत, माझ्या लक्षात कसं नाही आलं? अच्छा, ते तुझे बाबा? मग हे कोण? जाऊ दे इरू, अगं तिला त्यांचीच पडलेली आहे। बाबा असं का बोलताय तुम्ही? मला मिस्ड कॉल्स आहेत त्यांचे, फोन नको का करायला? ताई, अगं तू वेडी आहेस का? अगं बाबा बोलतायत ना तुझ्याशी काहीतरी, म्हणजे तुझे सख्खे बाबा तुझ्याशी बोलतायत तर तिकडे तुझं काहीच लक्ष नाहीये, पण ज्याने तुला घराबाहेर हाकललं त्याच्या वडिलांशी मात्र तुला बोलायचंय। काय बोलतेस तुम्ही? तुला सांगितलं होतं ना इरा। बाबा तुम्ही बोला। माझा फोन दे आधी, फोन दे। काही बोलायची गरज नाहीये। ते इथं आले होते त्यावेळेला ठणकावून सांगितलंच ना त्यांना की मी येणार नाही म्हणून, मग आता कशाला बोलायला पाहिजे? बाबा, कारण माझ्या सासरचे आहेत ते, मला वाटतं त्यांच्याबद्दल। आणि तुझ्या सख्ख्या बापाबद्दल काहीच वाटत नाही तुला? हे काय बोलताय तुम्ही? काय काय झालंय? दया, माया, प्रेम, सहानुभूती काहीच नाही? असं नाही, तुम्ही असं का बोलताय? किती वेळा आणि कुठल्या शब्दात सांगितलं म्हणजे पटेल अक्षरा तुला? असं काय माझा जीव काढून देऊ का हातावर तुझ्या? हे बघ, तुला जायचं असेल ना त्या घरात, खुशाल जा, पण माझं प्रेत ओलांडून जा। बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज। शांत होऊ? कसा शांत होऊ? सांग ना, कसा शांत होऊ? त्या घरातनं त्या लोकांनी तुला हाताला धरून बाहेर काढलं आणि तरी सुद्धा तुला त्यांचीच पडली? तुला पुन्हा त्याच घरात जायचंय? माझ्या सासरचे आहेत ते बाबा, माझा संसार आहे तिथे। ताई प्लीज, हे सासर सासर सारखं बास कर आता। अगं तुला बाबांची अवस्था कळत नाहीये का ग? का आता जीव घेणारेस त्यांचा आहे सासर सासर करून? अगं ताई तुला कळत कसं नाहीये? तुला घराबाहेर काढलं त्यांनी, बाबांना ढकललं तिथे। इरा, ते जुनं झालं आता। मग आता नवं काय केलंय? हा, म्हणजे त्यांनी तुझ्यासाठी पायघड्या घातल्यात, वाजंत्री बोलवून वाजत वाजत तुझी मिरवणूक काढून तुला घरापर्यंत घेऊन जातायत ते? हा, काय केलंय नवीन? काय केलंय? अगं ताई, धिंडवडे निघालेत तुझ्या आयुष्याचे आणि तरी सुद्धा तू लोचटासारखी त्यांच्या मागे मागे का जातेयस? अगं ताई, स्वाभिमान नावाचा काही प्रकार आहे का नाही तुझ्याकडे? हे बघ इरा, बाबांना शांत करायचं सोडून तू आगीत तेल ओतू नकोस।
हे बघ, आगीत तेल ते सूर्यवंशी ओततायत. बाबा मला असं वाटतंय आपण नंतर बोलूया. नंतर काय वेगळं बोलणार आहोत का? अहो पण तुम्ही आता एवढे चिडताय का बाबा? काय झालंय काय नक्की? काय झालंय? काय व्हायची वाट बघत बसू का मी? अगं एखाद्या दिवशी तू काय बसशील, एखाद्या दिवशी चालता चालता मागून येऊन कोणतरी तुला उडवून जाईल, हे बघत बसू का मी? असं का होईल? कोण करेल? भुवनेश्वरी मॅडम. बाबा हो का असं करतील त्या? कारण त्यांना तू नकोयस. बाबा असं अजून काही केलेलं नाहीये त्यांनी. पण यापुढे असं करणार नाहीत याची काही गॅरंटी आहे का? लिहून देतेस तू मला? ती ज्या घरात गेली ना, त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला अपंग करून ठेवलं त्या बाईनी. अगे एवढा मोठा बिझनेसमन, कारखानदार, त्याची ही गत. तू कोण आहेस अक्षरा? बाबा ऐका, तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा तुम्ही. आई पाणी द्या यांना. यांना पाणी दे. बसता का तुम्ही? मला पाणी नकोय. हे बघ, तू त्या पेपरवर सही कर आणि फेकून दे त्या बाईच्या तोंडावर. म्हणावं हा तुझा डिवोर्स, हे तुझं घर, हे तुझे पैसे, काही नको आम्हाला. घे तुझं तुला. चूक झाली आमची, चूक झाली की तुमच्यासारख्या नीच वृत्तीच्या माणसाशी आम्ही संगत जोडली. अगं माझी चूक झाली. लग्न लग्न लग्न, लोक काय म्हणतील याचा विचार केला.